नमस्कार, मी रवी लोखंडे. टायगर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रेक्षकांनो, 2 दिवसापूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांनी 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत दूध उत्पादक आणि पुरवठादार यांना एक इशारा दिला होता. त्या इशाऱ्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा बाबी मांडल्या, नियमावली मांडली होती की साधारणतः कसं दूध भेसळ होतं आहे, किती रुपयाला विकलं जाते. ते 5 ते 7 रुपयाला ते बनणारं विषारी दूध हे मार्केटमध्ये 70 रुपयापर्यंत विकलं जाते. आणि या बाबतीत त्यांनी एक स्ट्रिक्ट नियमावली 2 दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर मांडली. आणि त्याच्यातून त्यांनी इशारा देता 24 तासाच्या आत श्री तुकाराम मुंढे हे ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता, माझ्या हातामध्ये एक FIR आहे. हा FIR अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दाखल केला आहे. आणि हे सगळं रॅकेट, जे की त्याचं केंद्र जरी आज मनसर दिसत असलं तरी पूर्ण राज्यव्यापी हे रॅकेट आहे. या रॅकेटमध्ये साधारणतः 6 जिल्ह्यांचे आरोपी, संशयित आरोपी म्हणता येईल आपल्याला, कारण की त्यांच्यावर आरोपसुद्धा नाही आला, पण एक साधारणतः 26 जणांची टोळी या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. आणि त्याच्यामध्ये ही टोळी उजेडात आणण्यात त्यांना यश मिळाले. आता हा जो माझ्या हातात FIRची कॉपी ही मिळवल्याच्यानंतर आणि वाचल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हे जे रॅकेट आहे हे नुसतं कालच्या कारवाईपुरतं मर्यादित नसून ह्याच्यामध्ये अजून धागेदोरे खूप लांब जाणार आहेत. तर हा जो FIR आहे, हा FIR दाखल झाला आहे साधारणतः शनिवारी. त्याची तुम्हाला मी डिटेल वाचून दाखवतो की ह्याच्यात काय नक्की आणि घटनाक्रम कसा घडला आहे. तर शनिवार दिनांक 4/7/2026 कारवाई चालू झाली बरं का. शनिवारी 14:45 म्हणजे साधारणतः 2:45 ते रात्री 23:50 4 तारखेलाच. आणि जो रजिस्टर झालेला आहे FIR तो 5 तारखेला सकाळी 10:21 रजिस्टर झाला आहे. जी कारवाई पूर्ण झाली, रात्री 12 वाजेपर्यंत कारवाई चालली होती दिवसभर चालून, आणि शेवटी 5 तारखेला सकाळी हा गुन्हा रजिस्टर झाला आहे. आणि या गुन्ह्याचे तक्रारदार आहेत ते अन्न व औषध प्रशासनाचे एक अधिकारी आहेत. त्यांचं काही नाव घेणं काही एवढं योग्य नाही वाटत. शेवटी अधिकारी आहेत, ते पब्लिक सर्वंट आहेत. त्यांचा जो नाव पत्ता या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये तब्बल 6 जिल्ह्यातील 26 आरोपींची नावं या FIRमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते इतकं मोठ्या प्रमाणात हे रॅकेट हे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात जरी दिसत असलं तरी ह्याची लिंक ही सुरुवातीला माझ्या प्राथमिक माहितीनुसार भिवंडी आणि अकलूजवरनं लागली. त्याच्यानंतर यांना अन्न व औषध खात्याच्या अधिकाऱ्यांना ह्याची लिंक मिळाली. त्यांना काही खबऱ्यामार्फत ती डिटेल्स मिळाल्याच्यानंतर त्यांनी वेट केलं आणि रेड केल्या. आणि रेड करत असताना बराचसा मुद्देमाल जप्त केला. आणि काही एका ठिकाणी दूध पण सापडलं. ते दूध त्या ठिकाणी त्यांनी नष्ट पण केलं. आता हे जे 6 जिल्हे आहेत, हे 6 जे जिल्हे त्याच्यामध्ये पुणे असेल, सोलापूर असेल, भिवंडी असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव इथपर्यंत हे रॅकेट पोचलेलं आहे. आणि ह्याचं केंद्र आज मनसर आहे, कारण की मनसर पोलीस स्टेशनला हा FIR दाखल झाला आहे. आणि फर्स्ट इन्फॉर्मेशन कंटेंट्स, प्रथम खबर हकीकत, ह्याच्यामध्ये जे फिर्यादी त्यांचं नाव, अन्न सुरक्षा अधिकारी, कार्यालय, पत्ता वगैरे वगैरे. मी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006च्या कलम 37 अन्वये विधिपूर्वक नियुक्त अन्न सुरक्षा अधिकारी असून सदर अधिनियम तसेच त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम, विनियम व शासनाने वेळोवेळी निर्मित केलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणे, अन्न व्यवसायाची तपासणी करणे, सुरक्षित भेसळयुक्त निकृष्ट दर्जाचे अथवा कायद्याचे उल्लंघन करणारे अन्न शोधून त्याविरुद्ध वैधानिक कारवाई करणे, नमुने घेणे, जप्ती करणे, तपास करणे तसेच सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे ही माझी वैधानिक शासकीय जबाबदारी आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006च्या कलम 26 नुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकावर सुरक्षित, दर्जेदार व कायद्यानुरूप अन्न बाजारात उपलब्ध करून देण्याची सक्तीची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे कलम 27 नुसार उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री या शाखेतील प्रत्येक संबंधित व्यक्तीवर कायदेशीर उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मानवी सेवनासाठी आरोग्य अथवा आरोग्यास अपायकारक रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम अथवा बनावट दूध तयार करणे, त्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे किंवा अशा उत्पादनाच्या वितरण शाखेत कोणत्याही स्वरूपात सहभागी होणे हे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य आहे.
गत काही कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध भागामध्ये कृत्रिम म्हणजे सिंथेटिक अथवा बनावट दूध तयार करून त्याचा पुरवठा होत असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनास विविध स्रोतांकडून गोपनीय माहिती प्राप्त होत होती. हे बघा, एक साधारणतः मे महिन्यात तुकाराम मुंडे यांची त्या पदावरती नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी जे धडाका लावला, मग गुटखा असेल, पनीर असेल, खवा असेल, एवढ्या सगळ्या कारवाई होत असतानासुद्धा हे किती निर्डावलेले होते. हे गहाळ राहिले की यांना वाटत होतं का की आपलं कोण आपलं काही वाकडं करणार नाही. सल्टूच आहे, पण आपलं कोण काही आपलं वाकडं करणार नाही. हे जर एवढी मोठी रॅकेट ह्याच्यामध्ये कार्यरत आहे, जर तुकाराम मुंडे सारखे अधिकारी प्रत्येक खात्यात असले पाहिजे अशी लोकांची भावना आहे. आज तर तुकाराम मुंडेंनी ही जी मोहीम हातात घेतली, कालपर्यंत काळात नव्हती होत. हा पण एक मोठा प्रश्न आहे. पुढे जाऊया आपण. बऱ्याचशामध्ये थोडं माहितीचं विश्लेषण आहे, थोडंसं पुढं जातो. आज सक्षम मनसर पोलीस स्टेशन येथे येऊन लेखी प्रथम खबरी अहवाल देते की दिनांक 4/7/2026 रोजी दुपारी 14:45 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठांच्या आदेशानुसार मे नौकार डिस्ट्रीब्युटर्स, दुकानाचं किंवा व्यवसायाचं नाव आहे मे नौकार डिस्ट्रीब्युटर, सिद्धिविनायक मंदिरासमोरील घराची शेवटची गोदाम वजा खोली ॲट भोरमाळा पोस्ट औसरी खुर्द, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी कारवाई करणे कामी उपस्थित झाले. माझे समेत 2 पंच तसेच स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषध प्रशासन यांचे पथक, ज्यामध्ये ही जी पथकाचा त्यापुढे डिटेल आहेत. तर हे जे पथक आहे हे त्या ठिकाणी भोरमाळ्यामध्ये गेलं. पुढे काय झालं, त्यांना थोडीशी गोपनीय माहिती मिळाली, त्याच्या आधारे ते गेले. पुढे असं झालं की आम्ही सर्व मिळून श्री सुशांत बबनराव हिंगे यांच्या ताब्यात असलेल्या मे नौकार डिस्ट्रीब्युटर, सिद्धिविनायक मंदिराशेजारील ते ॲड्रेस, त्याच्यानंतर पुढे काय, त्याची गाडी, गोदाम आणि त्याच्या मालकीची हुंदई कंपनीचे 4 चाकी वाहन क्रमांक सो अँड सो याची पाहणी केली असता वरील नमूद गोदाम वजा खोलीमध्ये दूध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या ब्रँडचे व्हे पावडर साधारणतः दुधाची पावडर म्हटली जाते किंवा प्रोटीन पावडर म्हटली जाते. आता त्याचा कंपन्या ज्या बनवतात ते त्याचा वेगळ्यासाठी बनवतात. पण आता ही जे रॅकेट आहे त्याचा वेगळाच वापर करते. व्हे पावडरची पोती आढळून आली. तसेच वाहनामध्ये दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारी पावडरची 3 पोती व एका प्लॅस्टिक बाटलीमध्ये टर्बिड लिक्विड, आता मला टेक्निकल एवढं माहीत नाही आहे तर तुम्ही क्लिअर करा. टर्बिड लिक्विड साधारण अंदाजे 500 ml, तसेच दुसऱ्या एका प्लॅस्टिक बाटलीमध्ये ट्रान्सपरंट दिसणारे लिक्विड अंदाजे 500 ml व एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये पिवळसर पावडर आढळून आले. याबाबत हजर व्यक्ती विक्रेता श्री सुशांत बबनराव हिंगे वय 34 वर्ष यांना विचारले असता त्यांनी टर्बिड लिक्विड हे डिटर्जंट असल्याचे सांगितले. म्हणजे हे सरळ डिटर्जंट, निरमा पावडर थोडक्यात आपण सोपं म्हणून की निरमा कंपनी पण त्या टाईपची पावडर ती हे दूध बनवण्यासाठी वापरत होते. बघूया पुढं काय येते अजून. तर ट्रान्सपरंट दिसणारे लिक्विड हे इमुल्सिफायर, टेक्निकल नाव आता पहिल्यांदाच वाचतो आहे, इमोफ्लिफायर असल्याचे सांगितले. तर पिवळसर पावडर हे व्हे पावडर असल्याचे सांगितले. सदरील तिन्ही अन्नपदार्थ हे आपमिश्रित असल्याचे सांगितले. सदर अन्नपदार्थ हे दुधामध्ये भेसळ करण्याकरता वापरत असल्याचे सांगितले. त्यानंतर मी हजर व्यक्तीस त्याचे नाव, पत्ता, पेढीशी नाते विचारले असता त्यांनी त्याचे नाव श्री सुशांत बबनराव हिंगे आणि पत्ता ते आजी काय ते नाव पत्ता सांगितले व त्याचे भागीदार श्री संदीप कांतीलाल. आता हे नाव मंचरकरांना थोडंसं अचंबित करणार आहे. श्री संदीप कांतीलाल लोढा, वय वर्ष 52, राहणार ड्रीम सिटी मंचर असल्याचे सांगितले. त्यानंतर मी सदर आस्थापनेची तपासणी केली. तपासावेळी हजर व्यक्तीने व्यवसायासाठी लागणारे असुमाका 2006 म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याचे 2006 अंतर्गत असणारे अन्न परवाना नोंदणी सादर केली नाही. त्यानंतर मी तपासणी अहवाल तयार केला व विक्रेता यांना सदर ठिकाणी विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या खालील अन्नपदार्थाचे नमुने बाजारभावाप्रमाणे कायदेशीर तपासणी विश्लेषण कामी विकत घेतले. म्हणजे ह्यांनी त्या ठिकाणी जे मटेरियल मिळालं ते त्या ठिकाणी ताब्यात घेतलं.
आणि त्या ठिकाणी स्पॉटला सुशांत हिंगे होता असं या ठिकाणी या एफ आय आरमधून समजते. आता सुशांत हिंगे तिथं असताना जी गाडी आणि जो मुद्देमाल जप्त केला त्यात काय काय जप्त केलं आहे तर एक नंबरला आहे व्हे परमिट पावडर सोनाई 2000 ग्रॅम, व्हे परमिट पावडर मिल्क पोल 2000 ग्रॅम, व्हे पावडर प्रभात डेअरी 2000 ग्रॅम, डेअरी परमिट पावडर मिल्क मिस्ट 2000 ग्रॅम, व्हे परमिट पावडर पारस 2000 ग्रॅम, व्हे परमिट पावडर गोवर्धन 2000 ग्रॅम, इन्स्टंट टी कॉफी क्रीमर नॉन डेअरी क्रीमर गुडरिच 2000 ग्रॅम. 8 नंबरला आहे डिटर्जंट ॲडल्ट्रंट, खूप धोकादायक आहे. इमूल सल्फायर ॲडल्ट्रंट म्हणजे हे लिक्विडमध्ये येतं, हे आपमिश्रित हे पुढे आहेत ह्याच्यामध्ये की हे कसं काय काम करतं ते. इमूल सल्फायर ते पण 500 ml. पुढं ह्या सगळ्या वस्तूंचं ताब्यात घेतल्याच्यानंतर पुढे ह्या ह्याच्यात काय असं लिहिलं की वरील सर्व अन्नपदार्थ व अपमिश्रके अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत तरतुदीनुसार पॅकबंद सीलबंद केले, त्यांचे सविस्तर वर्णन पंचनाम्यात नमूद केले आहे. अशा प्रकारे कायद्याच्या नियम पद्धतीनुसार पॅक व सील केलेले सदर घटनेतील सर्व अन्न नमुने मी स्वतःच्या ताब्यात घेतले. वरील आस्थापनेचे विक्रेता हे वर नमूद अन्नपदार्थ अनुक्रमांक 1 ते 7 हे दूध भेसळ करण्याकरिता वेगवेगळ्या दूध कलेक्शन सेंटर व दूध चिलिंग सेंटर यांना पुरवठा करीत असल्यामुळे सदर पदार्थ साठा पुन्हा दूध भेसळीमध्ये वापरला जाऊ नये याकरिता तसेच भेसळयुक्त व कमी दर्जाच्या असल्याच्या संशयावरून व्यापक जनारोग्यजनितार्थ सर्व अन्नपदार्थाचा उर्वरित साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठेवण्यात आला आहे. साठ्याचे वजन साधारणतः 1385 किलो व किंमत साधारण 2,04,490 इतका आहे. श्री सुशांत बबनराव हिंगे यांनी त्यांच्या जबाबामध्ये असे सांगितले की दूध भेसळीसाठी मी व्हे पावडर बघा आता तो सांगतोय की याचा उपयोग तो कसा करत होता. सुशांत बबनराव हिंगे यांनी त्याच्या जबाबामध्ये असे सांगितले की दूध भेसळीसाठी मी व्हे पावडर SMP इमूल सल्फायर खाद्यतेल डिटर्जंट इत्यादी पदार्थ विशिष्ट फॉर्म्युला तयार करून दूध संकलन केंद्रे इतर दूध व्यावसायिकांना देतो. सदर फॉर्म्युलानुसार स्कीम मिल्क पावडर हे दुधातील SNF वाढवण्यासाठी, व्हे पावडर हे प्रोटीन वाढवण्यासाठी, व्हेजिटेबल ऑइल हे दुधातील फॅट वाढवण्यासाठी व इमूल सल्फायर हे डिटर्जंट हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करण्यासाठी वापरले जाते. वर नमूद अन्न व औषध दूध भेसळ करण्याकरिता खालील नमूद व्यक्ती आस्थापना यांचा सहभाग असल्याबाबतची माहिती त्याने दिलेल्या जबाबानुसार पुढील प्रमाणे आहे. सुशांत हिंगेने जो जबाब दिला त्याच्यामध्ये त्यांनी सगळं रॅकेट ओपन केले की याच्यामध्ये कोण कोण आहे, त्यांनी माल कुठून घेतला आणि कुठं दिला हे सगळ्याची माहिती त्यांनी पुढे दिलेली आहे. मुख्य आरोपी सल्लागार पुरवठादार व स्वतंत्र कार्यरत इसम 1 हेमंत ठेके, त्यांनी नाव घेतले हेमंत ठेकेचं, तो आहे अकलूज सोलापूर तालुका, हा आहे पावडर पुरवठादार. 2 नंबरला आहे संदीप लोढा राहणार मंचर, भागीदार संजोग यादव राहणार भिवंडी, इमल्सिफायर केमिकल पुरवठादार. त्यानंतर आहे तो चेतन बोर राहणार जुन्नर, स्वतंत्र कार्यरत, तीच कार्यपद्धती. 5 नंबरला आहे कैलास लाळगे राहणार शिरूर, स्वतंत्र कार्यरत, केमिकलयुक्त दूध विक्रेता. आत्तापर्यंत किती जणांना यांनी विकला असेल दूध, बाहेर नाही ते सगळं. दूध संकलन केंद्रे भेसळ द्रव्य प्राप्त करते. कुणाल फुलवडे राहणार जुन्नर, शुभम गिरवले राहणार अहिल्यानगर वाळकी, सचिन सपकाळ राहणार सिल्लोड, वैभव हांडे राहणार जुन्नर, शुभम वाळुंज राहणार मंचर, अजित करंडे राहणार राहुरी, रोशन दरेकर राहणार अवसरी, राजू सांडभोर राहणार अवसरी मंचर, प्रमोद घोरपडे राहणार राहुरी, प्रमोद कडू राहणार राहुरी, बापूराव झगडे राहणार दौंड, सोनू घोरपडे राहणार
13 नंबरला आहे विठ्ठल जाधव राहणार पाबळ, अभिजित काटे राहणार होळी कांचन, अभिजित शेणकर राहणार माही जळगाव, आकाश सावंत राहणार जुन्नर आणि 17 नंबरला आहे सतीश केंद्रे राहणार पाबळ, 18 नंबरला ठकसेन अरगडे राहणार मनसर, 19 नंबरला आहे मनोहर ढमाले राहणार कडूस. आता तुम्ही म्हणसाल ही 19 नावं आहेत, टोटल ती 20 जणांची नावं आहेत, ती बाकीच्या तपासात अधिकाऱ्यांनी उघड केली आणि ह्याच्याकडून जी मिळाली ती 19 नावं मिळाली. आता ह्याच्यामध्ये तो पुढे काय म्हणतो, वरील मिळालेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी पडताळणीसाठी गेले असता म्हणजे कुणालकडूनच लिंक मिळाली. मे जय श्रीराम डेअरी फार्म, पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन पुणे येथे नेमलेले शासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती, ज्या अधिकारी या अधिकाऱ्यांची टीमचं इथं वर्णन आहे. त्यानंतर पुढे ही त्यानंतर यांनी तपासणी कामे भेट दिली असता या टीमने सदर ठिकाणी श्री ठकसेन रखमाजी अरगडे वय 42 वर्ष, विक्रेता व मालक राहणार राक्षे अरगडे माळा, पोस्ट पिंपळगाव, तालुका आंबेगाव, मोबाईल नंबर. ही व्यक्ती दूध संकलन व विक्री व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी बनावट दूध बनवण्यासाठी वापरण्यात येणारे भेसळकारी पदार्थ वापरले असल्याचे अनसेफ असल्याच्या संशयावरून नमूद घेतल्यानंतर राहिलेला दुधाचा साठा 2767 किलो, किंमत 1,64,755 इतका जनहितार्थ जप्त करून सदर दूध हे नाशवंत असल्याने विक्रेत्याच्या संमतीने विक्रेत्याच्या मालकीच्या शेतात ओतून देऊन नष्ट करण्यात आला. तर ह्या टीमने एक छान काम केलं या ठिकाणी की रेड मारल्याच्यानंतर जे दूध मिळालं ते तिथंच डिझॉल्व करून टाकलं किंवा त्याचे सॅम्पल घेतले आणि ते त्या ठिकाणी विल्हेवाट लावली, कारण की ते पुढे जाऊ नये नागरिकांपर्यंत ह्याची त्यांनी लगेच काळजी घेतली. हे जे मे जय श्रीराम डेअरी फार्म, पत्ता पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे व अजून एका डेअरीचं नाव या FIRमध्ये समोर येतं आहे. आत्तापर्यंत एका डेअरीचं नाव आलं होतं जय श्रीराम डेअरी फार्म पिंपळगाव. ह्याच्यासोबत इथं या FIRमध्ये अजून एका डेअरीचं नाव समोर येते ते म्हणजे मे पीर साई मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, गट नंबर 7/1 मुक्काम तांबडेमाळा, इनाम वस्ती, पोस्ट औसरी खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. या आस्थापनेची कागदपत्र पुढील कारवाईसाठी व सदर बेकायदेशीर कृत्यामध्ये एकत्रित सहभागी असल्याने पुढील कारवाईसाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार माझ्याकडे हस्तांतरित केली. तपासादरम्यान उपलब्ध झालेली माहिती, आरोपीस निवेदन व प्राथमिक पडताळणी यावरून प्रथमदर्शनी असे दिसून आले की हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून अनेक स्तरावर कार्यरत करणाऱ्या पुरवठा साखळीशी संबंधित असू शकते. प्राथमिक स्वरूपात पुढील भूमिका समोर आल्या आहेत. म्हणजे हे रॅकेट उद्ध्वस्त करत असताना त्यांनी ताबडतोब ह्यांच्याकडून ज्या लिंक मिळाल्या त्या लिंक मिळाल्याच्या नंतर ज्यांनी यांनी माल दिला होता पावडर स्वरूपातला किंवा लिक्विड स्वरूपात त्या ठिकाणी रेड केल्या. त्या ठिकाणी ज्या डेअरी त्या ठिकाणी रेड करून ते ताब्यात घेतलं आणि पुढील तपासाकामी टीम मनसर पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आले. आता मनसर पोलीस स्टेशनला घेऊन आल्याच्यानंतर कालला साधारण त्यांना न्यायालयात हजर केलं. 13 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी माननीय न्यायालयाने दिली. आता 4 दिवसानंतर परत त्यांना न्यायालयात उभं केल्याच्यानंतर काय युक्तिवाद होता आता पाहायला मिळेल. पण ह्याच्यामध्ये हा सगळा जो रॅकेट आहे हे रॅकेट नुसतं ह्या FIR पुरतं मारित न राहता FIRमध्ये पुढं असलेलं आहे की हे जे सगळी साखळी ह्याचं यांना माग काढायचा आहे आणि प्रत्येकाचा रोल ह्याच्यामध्ये त्यांना डिफाईन करायचा आहे की कोणाचं नक्की काय काम आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी काय कसं केलं त्यासाठी त्यांचे एव्हिडन्स पुरावे गोळा करण्याकामी तपासावा हे सगळी पुढे ह्याच्यामध्ये दिलेले आहे. आता ह्याच्यामध्ये जो काही कलम आहेत ती कलम मी तुम्हाला सांगतो. कलम सांगण्या अगोदर पुन्हा एकदा तुम्हाला मी आरोपींची नावे सांगतो, कारण की मगाशी 17च नावे तुम्हाला दिली त्या कुणालच्या जबाबानुसार, पण एकूण त्याच्यामध्ये 26 संशयित आरोपींची नावं ह्या FIRमध्ये पाहायला मिळतात. तर 1 नंबरला आहे सुशांत बबनराव हिंगे मनसर, हेमंत टेके अकलूज, संदीप लोढा मनसर, संजोग यादव भिवंडी, चेतन भोर जुन्नर, कैलास लाळगे शिरूर, कुणाल कुलवडे जुन्नर, शुभम गिरवले अहिल्यानगर, सचिन संपकाळ सिल्लोड, वैभव हांडे जुन्नर, शुभम वाळूज मनसर, अजित करंडे राहुरी, रोशन दरेकर अवसरी, राजू सांडभोर अवसरी, प्रमोद घोरपडे राहुरी,
प्रमोद कडू राहुरी, बापूराव गडे दौंड, सोनू घोरपडे पिलीव सोलापूर. त्याच्यानंतर आहे विठ्ठल जाधव पाबळ, अभिजित काटे उरुळी कांचन, अभिजित शेणकर माही जळगाव, आकाश सावंत जुन्नर, सतीश केंजळे पाबळ, मनोहर ढामाले कडूस, ठकसेन रखमाजी अरगडे पिंपळगाव, राजेश दगडू तांबडे तांबडेमळा अशी एकूण 26 संशयित आरोपींना या FIRमध्ये त्यांची नावं पाहायला मिळतात ते. आणि साधारण 13 जण ताब्यात घेण्यात आलेले आहेत. कारवाई खूप मोठी होती. कारवाई अजून तपासात पुढे जाऊन कारवाई काय होते पुढे होते, कारण की अशी प्राथमिक माहिती आहे की या कारवाई संदर्भात श्री तुकाराम मुंडे पत्रकार परिषद घेणार आहेत. ती कधी घेणार आहेत आपल्याला कळेलच. त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक संदीप सिंह गिल यांची देखील या कारवाई संदर्भात पत्रकार परिषद लवकरच होईल. पण आज नेमकं रेड अलर्ट जारी केल्यामुळे प्रशासन त्या कामात व्यस्त आहे. पण ही जी सगळी कारवाई झाली याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लोकांमधून या कारवाईला खूप म्हणत ना आनंद व्यक्त केला जातो आहे की ह्या सगळ्या गोष्टीची पायामुळं शोधली गेली पाहिजे की ज्याच्या घरात 2 गाय आहेत आणि 2 गायांचं साधारणतः 3 ते 4 हजार लिटर तो महिना डेअरीला घालतो आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तपास होईल. तपासामध्ये काही बाबी समोर येईल. पण याच्यामध्ये महत्त्वाचं जे की ह्यांच्यावरती जे कलमं दाखल केली ती कलमं आहेत भारतीय न्यायसंहिता. टोटल एकूण 10 कलमं दाखल केलीत आहेत. त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता BNS 2023चे कलम 61, भारतीय न्यायसंहिता BNS 2023चे 111, भारतीय न्यायसंहिता BNSचे 2023 123, BNSचे 2023चे 274, BNS 2023चे 275, BNS 2023चे 3/5, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006चे 26, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006चे 27, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 3/1 ZZ 4 नंबर, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006चे 59 इतकी 10 कलमं. ह्याच्यामध्ये जवळपास 10 जी कलमं आहेत ती जर व्यवस्थित आपण पाहिली तर गंभीर गुन्हे दाखल त्यांच्यावरती झालेले ते. आता या ठिकाणी तपास कसा होतो आहे आणि ह्या रॅकेटचे पायामुळं ही जी मनसर केंद्रित जरी वाटत असले तरी हा पूर्ण राज्यव्यापी रॅकेट आहे. कारण की याच्यामध्ये 6 जिल्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांनी किंवा अन्न औषध प्रशासनानं शेवटी पोलिसांचं किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचंच मदत घ्यावं लागते. त्यांची स्वतंत्र अशी काही व्यवस्था नाही आहे. तर ह्या सगळ्यांच्या मिळून ही जी कारवाई झाली तर ह्याच्यातून हे आता ह्यांनी बनवलं दूध, पण हे दूध जातं कुठं होतं तर ते लोकांपर्यंत कसं येत होतं, कोणत्या भागात दूध गेलं आणि किती लोकांपर्यंत हे पोचलं आणि किती वर्ष झाले हा सगळा प्रकार चालू होता हा पण तपास होणे आणि तो लोकांपर्यंत येणे गरजेचं आहे. धन्यवाद. थांबतो इथं. पाहत राहा टायगर टाइम्स. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड CCTV सेंटर मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक CCTV सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.